हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि 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 जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण 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 हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हाँ जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि रूप पाहता लोचनी 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 सुख झाले ओ साधनी सुख झाले ओ साधनी साधनी तोहा विठ्ठल बरवा बरवा तोहा विठ्ठल बरवा सुख झाले ओ साधनी सुख झाले तुहा माधव बलवा तुहा माधव बलवा बलवा तुहा विठ्ठल बलवा तुहा विठ्ठल बलवा सुकृतांची जोडी बहुता सुकृतांची जोडी जोडी बहुता सुकृतांची जोडी जोडी बहुता सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी 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 तो हा विठ्ठल बलवा विठ्ठल बलवा विठ्ठली आवडी आवडी हा विठ्ठल बलवा हा विठ्ठल बलवा तुहा माधव बलवा तुहा माधव बलवा बलवा
विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा माधव बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आधार सर्व सुखाचे आधार बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे सर्व सुखाचे बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर देवीवर तो हा विठ्ठल बरवा बाप रखुमा देवीवर बरवा तो हा विठ्ठल बरवा तुहा माधव बलवा तुहा माधव बलवा 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 तुहा विठ्ठल बलवा विठ्ठल बलवा तुहा विठ्ठल बलवा तो हा माधव बरवा बरवा जय जय राम कृष्ण जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण जय राम जय जय राम कृष्ण 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 राम कृष्ण जय जय राम दुडीवरी दुडी गवळण साथे निघाली दुडीवरी दुडी गवळण साथे निघाली दुडीवरी दुडी गवळण साचे निघाली दुळीवर दुळी गवळण गोरस म्हणू विसरली गवळण गोरस म्हणू विसरली गोविंद घ्या कोणी दामोदर घ्यागी गोविंद घ्या कोणी दामोदर घ्यागी गवळण गोरस म्हणू विसरली गवळण गोरस म्हणू विसरली गोविंद घ्या कोणी दामोदर गोविंद घ्या कोणी दामोदर घ्यागी
झाला भारी धुळ्या माझारी कान्होबा 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 धुळ्या माझारी कान्होबा झाला भारी उचंबळे गोरस सांडे बाहेरी उचंबळे गोरस सांडे बाहेरी तुझ्या कोणी दामोदरुया तुझ्या कोणी दामोदरुया उचंबळे गोरस सांडे बाहेरी उचंबळे गोरस सांडे बाहेरी गोविंदुझ्या कोणी दामोदरुया गोविंदुझ्या कोणी दामोदरुया एका जनार्दनी सबल सगोळणी एका जनार्दनी सबल सगोळणी एका जनार्दनी सबल सोडणी एका जनार्दनी सबल सोडणी एका जनार्दनी सबल सगोळणी एका जनार्दनी सबल सगोळणी एका जनार्दनी सबल सोडणी एका जनार्दनी सबल सोडणी ब्रह्मानंदूर्ण समाये मनी ब्रह्मानंदूर्ण समाये मनी तुझ्या कोणी दामोदर जागे तुझ्या कोणी दामोदर जागे ब्रह्मानंदूर्ण समाये भवानी ब्रह्मानंद न समाय त्रिभुवनी तुझ्या कोणी दामोदर जागे गोविंदुझ्या कोणी दामोदर तव तव हासते मथुरे जागे तव तव हासते मथुरे जागे गोविंदुझ्या कोणी दामोदर जागे गोविंदुझ्या कोणी दामोदर जागे तव तव हासते मथुरे जागे तव तव हासते मथुरे जागे गोविंदुझ्या कोणी दामोदर जागे गोविंदुझ्या कोणी दामोदर ढोबार कुमार जय ढोबार कुमार
दामोदर झाले कवरधारी श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान श्री बालकृष्णलाल श्री कृष्ण कन्हैयालाल की यावर रामचंद्र भगवान की सीताबाई की पंढरीनाथ भगवान दुडीवरी दुडी गवळण साते निघाली दुडीवरी दुडी गवळण साते निघाले गवळण गोरस म्हणू विसरली गोविंदू घ्या कोणी दामोदरू घ्या गे तव तव हासती मथुरे चागे दुडिया माझारी कान्हो बाजाला भारी दुडिया माझारी कान्हो बाजाला भारी उचंबळे गोरस सांडे बाहेरी गोविंदू घ्या कोणी दामोदरू घ्या गे तव तव हासती मथुरे चागे एका जनार्दनी सबला सगवळणी एका जनार्दनी सबला सगवळणी ब्रह्मानंदून समाये मणी गोविंदू घ्या कोणी दामोदरू घ्या गे तव तव हासती मथुरे चागे विठला 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 भजन करा विठला आमदार साहेब श्रीमान सावळे साहेब आता नियमात पुष्पहार घालून स्वागत करत आहेत त्यांच्यासोबत आपल्या विभागाचे टाकारखेड येथील रहिवासी अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे कार्यकर्ते श्री विजयभाऊ पाटील विजयभाऊ राजपूत हे सुद्धा यांनी सुद्धा स्वागत केलेलं आहे महाराजांचं त्याचप्रमाणे आपल्या गावचे सरपंच श्री शरदभाऊ सुपे हे विजयसिंह राजपूत यांचे पुष्पहार घालून स्वागत करतील अशी मी त्यांना विनंती करतोय त्याचप्रमाणे आपल्या कार्यकर्ते विजय मधुकर सुपे हे सुद्धा महाराजांचं स्वागत करतायत विठला विठला विठला
अंदुरवाडी येथील श्रीयुत अंबो जुनारे आमदार जुनारे हे सुद्धा त्यांनी सुद्धा स्वागत केलेलं आहे. विठ्ठल 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 विठाला विठाला कुंडली वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव मौली ज्ञानेश्वर महाराज की भजिरोजी कमंडनम समस्त पाप खंडनम स्वभक्त चित्तरंजनम सदैव नंदनंदनम सुपिच्च गुच्छमस्तकम सुनाद वेणुहस्तकम अनंगरंग सागरम नमामि कृष्णनागरम नमामि कृष्णनागरम नमामि कृष्णनागरम महायुगपीठी तटी भीमरत्यां वरम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम जयाचे केली स्मरण होय सगळं विद्यांचे अधिकरण तेचे वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता दुडीवरी दुडी गवळण साथे निघाली गवळण गोरस म्हणो विसरले गोविंदू घ्या कोणी दामोदरू घ्या गे तव तव हासते मथुरे चागे. 7 दिवसपर्यंत आपण महाभारत कथा श्रवण केले. आज आपला 8वा दिवस म्हणजे काल्याचा दिवस. काल्याचा दिवस म्हणजे आपल्या सेवेच्या फळाचा दिवस. संपूर्ण आपण जेवढी सेवा करतो त्याचं फळ जर कशात असेल तर काल्याच्या कीर्तनात आहे. काल्याचं कीर्तन म्हणजे भगवंताच्या केलेल्या सेवेचं फल. विठ्ठल 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 व्यावहारिक भाषेमध्ये आपण नोकरी करतो, सर्व्हिस करतो, पण सर्व्हिस केल्यानंतर पगाराचा दिवस म्हणजे आपलं काल्याचं कीर्तन. शेवट काल्याच्या कीर्तनाला फलच का म्हटलेलं आहे? बाकी ज्या आहेत त्या साधना स्वरूप आहे. सप्ताहामध्ये आपण साधन करत असतो. झाडाला फळ एकाएकी लागत नाही. मग फळ लागण्यासाठी त्या झाडाला अगोदर बहार यावा लागतो. बहार आल्याच्या नंतर कळ्या होतात. त्या कळीपासून फूल होते. फुलापासून नंतर पाठीमागून फळ तयार होते. हळूहळू हळूहळू ते फळ मोठं झालं, परिपक्व झालं का तेव्हा ते फळ मार्केटला येते. त्या फळाची किंमत वाढते. म्हणून काल्याचं कीर्तन हे साधनेचं फल आहे. काला म्हणजे भगवंताशी एक होणे, त्याचं नाव काला आहे. नाहीतर सगळा कालवा कालव केलं तर त्याचं नाव काला होत नाही. विठ्ठला 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 कीर्तनासाठी जमलेले समस्त तांदूळवाडी शेंबा पंचक्रोशीतील मंडळी आहेत. त्याचप्रमाणे बरेचशा अंतरावरून आलेले आमचे परमस्नेही हरिभक्तपरायण फनंदे महाराज आहेत, लाला महाराज खारतोडे आहेत, रामदास महाराज वाघ आहेत. जवळूनच आपले अंबादास महाराज आलेले आहेत, केशव महाराज आहेत, रत्नाकर पाटील आहेत, कृष्णा पाटील, आणखी आजूबाजूची मंडळी. सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपल्या या काल्याच्या कीर्तनाला प्रारंभ झालेला आहे. ह्या काल्याच्या कीर्तनात जो आनंद उत्सव होत आहे, भगवान करो आमच्या जीवनात असा काला हो. काला म्हणजे एकरूपता, भगवंताशी एक होणे, त्याचं नाव काला आहे. म्हणून काल्यासाठी प्रतीक लाह्या पोह्यांचं केलं जाते. लाही आणि दही एकत्रित केले जातात. दही लाह्याचं मिलन म्हणजे काला. पण हा काला कशासाठी आहे? काला 3 प्रकारचा आहे. विठ्ठल विठ्ठल एक काला सेवन केल्यानंतर स्थूल देहाची पुष्टी होते. स्थूल देह म्हणजे आपलं हे शरीर आहे. या शरीराला पुष्ट करावं लागते. जर शरीर चांगलं नसेल तर आपल्याकडून भजन कीर्तन सुद्धा होऊ शकत नाही, कार्यक्रमही आपण करू शकत नाही. भजन करायला लागला तरी त्याला शरीर चांगलं असावं लागते. हात चांगले असल्याशिवाय टाळी वाजवता येणार नाही. मुखात दात असल्याशिवाय स्पष्ट शब्दामध्ये उच्चार करता येणार नाही भगवंत नामाचे. शरीरात शक्ती नसेल तर आपल्याला भजन करताच येणार नाही. म्हणून तुकोबारायांनी सुद्धा प्रार्थना केली देवाकडे की देवा काही कर, पण भजन करण्यासाठी एवढं शरीर मात्र माझं शाबूत असू दे. भंगाला जाऊ देऊ नको माझे अवयव चांगले असू दे. नको देऊ जाऊ भंगा, गात्रे माझी पांडुरंगा, गात्रे माझी पांडुरंगा, गात्रे माझी पांडुरंगा. गात्रे माझी पांडुरंगा, गात्रे माझी पांडुरंगा. हे नको जाऊ भंगा, गात्रे
चांगलं असल्याशिवाय भजन होत नाही आणि शरीर पुष्ट होण्यासाठी, जबरदस्त होण्यासाठी हा दही लाह्यांचा काय आहे? काला आहे. दही लाह्याच्या पाणी हा स्थूल देव पुष्ट होत असतो. दुसरा काला आहे हरिनामाचा खिचडी काला. प्रेमी मोहिला साधने, भगवंताचं नाम आणि अनेक प्रकारची साधना. मृदंग टाळाच्या गजरामध्ये आपण जो नामाचा चिंतन करत असतो, नामाचं भजन करत असतो, नाम संकीर्तन करत असतो, हाही एक प्रकारचा काला आहे. कारण नाम आणि साधन एकत्रित झाले म्हणून तो काला झाला भजनाचा. पण भजनाच्या काल्याने काय होत असते? सूक्ष्म शरीर निर्मळ होत असते, शुद्ध होत असते. सूक्ष्म शरीराच्या शुद्धतेसाठी भजनाचा काला आहे. आणि तिसरा आहे जीव ब्रह्माची एकता. जीव ब्रह्म एकता हा एक काला. त्याच्यासाठी प्रतीक काय? जीव ब्रह्माच्या एकतेसाठी प्रतीक म्हणून, साधन म्हणून त्याला सांगितलेलं आहे जीव ब्रह्माच्या एकतेचं. मी वासुदेव तत्वत हे चिंतन करायचं, स्मरण करायचं. अहम ब्रह्मास्मी सोहम या मंत्राचा जप करणे. सहा अहम अस्मी, सोहमस्मी, अहम ब्रह्मास्मी असं चिंतन जो करतो की मी परमात्म्याहून भिन्नच नाही, मी स्वतःच भगवत रूप आहे आणि भगवत रूपतेचा अनुभव भोगतो, त्याचं नाव आहे जीव ब्रह्माची एकतेचा काला. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. आणि ही एकता निर्माण होणं साधारण साधनेने होत नाही महाराज. खूप साधना करावी लागतात तेव्हा जीव ब्रह्माची एकता होते. वास्तविक जीव ब्रह्मरूपच, जीव ब्रह्माहून भिन्न आहेच कुठं? जीव ब्रह्मरूपच आहे. तुकोबारा म्हणतात विचार करून बघ. तू स्वतःचा विचार केला तर तू त्याच्याहून भिन्नच नाहीस, पण स्वतःला संकुचित करून घेतलंस म्हणून लहान झाला. संकुच ओनिकार झाला अशी लहान. घे आपोषण ब्रह्मांडाचे, ब्रह्मांडाचं आपोषण घे, तूच ब्रह्मस्वरूप आहेस. पण हे एवढंच अनुभवाला येण्यासाठी खूप मोठी साधना करावी लागते. त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे विघ्न आहेत. ते विघ्न जोपर्यंत नष्ट होत नाही तोपर्यंत जीव ब्रह्मरूप होत नाही. विठ्ठला विठ्ठला ते जीव ब्रह्माच्या एकतेसाठी साधना सांगितलेले आहेत. ते बंद केलेलं आहे. ते वाजवूच नका, कारण हे वेगळं आहे. स्वरच बदलला ना तो. जीव ब्रह्माच्या एकतेसाठी काल्याचं कीर्तन आहे. दही लाही दोन एकत्रित येतात. याच्यात आणखी चिंतनीय विषय असा आहे, दही कसं आहे? द्रवरूप आहे आणि लाही घनरूप आहे. एक द्रवरूप आणि दुसरा घनरूप हे दोन पदार्थ एकत्रित येतात तेव्हा काला होतो. दोन घनरूप पदार्थ एकत्रित आले तर काला होत नाही. तेव्हा काय होते? दोन घनरूप पदार्थ एकत्रित आले तेव्हा काय होते? मिश्रण नाही, चिवडा होतो. दोन घनरूप पदार्थाचा चिवडा, तळलेले पोहे आणि दुसरे शेंगदाणे मसाला एकत्रित टाकले त्याचा काय झाला? शेंगदाणे कसे? घनरूप आहेत आणि पोहे कसे? घनरूप. म्हणून दोन घनरूप एकत्रित आले तर चिवडा होतो. दोन द्रवरूप एकत्रित आले तर त्याच्यापासून काय होतं? दोन द्रवरूप एकत्रित आले तर त्याच्यापासून केवळ रस निर्माण होत असतो, ज्यूस तयार होतो, ज्यूस. दोन द्रवरूप आले तर ज्यूस होतो, दोन घनरूप आले तर चिवडा होतो. मग काला केव्हा होतो? जेव्हा एक द्रवरूप आणि दुसरा घनरूप, तेव्हा होतो काला. विठ्ठला विठ्ठला आपणाला काला करायचा आहे. ह्या काल्याच्या पाठीमागे अनेक उद्देश असतात. एक उद्देश, आम्ही आजपर्यंत सर्व कामधाम सोडून आलो होतो, घरदार सोडून आलो होतो, दररोज संध्याकाळी कुलूप लावायचं आणि मंडपात यायचं, सर्व काम सोडून इथपर्यंत येत होतो. पण आज काल्याचं कीर्तन आहे. म्हणजे काल्याचं कीर्तन एक दवंडी आहे की आमच्या गावचा काला झाला हो, म्हणून तुम्ही आता इथून लवकर हाला. आता झाला काला. आणि कदाचित पुन्हा जर महाराज कुठेतरी दिसला तर ते म्हणतात महाराज आता डबल कशाला आला? काला म्हणजे आपल्या होणाऱ्या कार्यक्रमाची सांगता, कार्यक्रमाचा शेवट. दवंडी पेटतात ना, दवंडी. माऊलीच्या सोबत चोपदार असतो, चोपदार. तो आमचा चोपदार जाहीर करत असतो वर काठी करून, ऐका उद्या सकाळी 6 वाजता निघायचे आहे. असं सांगितलं रे, सांगितलं का आरती होणार आणि सगळे निघून जाणार. चोपदाराची काठी वर झाली आणि ती हल्ली म्हणजे समजावं आरती सुरू. एकट्या काठीवर एवढा समाज एकत्रित झालेला असतो. काय शिस्त असेल तिथली. फक्त एका काठीवर
ती काठी जाणीव करून देण्यासाठी आहे. त्याप्रमाणे काला सप्ताहाचा शेवट आहे. नुसत्या सप्ताहाचा शेवट नाही, काला म्हणजे आपल्या जीवनातल्या साधनेचा शेवट आहे. भगवत रूप झाल्यानंतर पुढे साधना राहिलीच कुठं? साधना कशासाठी आहे? विठाला 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 जवावरी अर्जुना हा बोध भेटे ना मना तवची साधना भजावे लागे. अर्जुना, जोपर्यंत हा बोध हे तत्वज्ञान अंतःकरणामध्ये उतरत नाहीत, जोपर्यंत हा बोध होत नाही, या बोधावर जीव येत नाही, तोपर्यंतच अनेक प्रकारची साधना आहे. भजन कुठपर्यंत? भगवान मिळत नाही तोपर्यंत. भगवान मिळाल्यावर साधना समाप्त. पण पुन्हाही भजन करायचं ते कशासाठी आहे? ते केवळ भगवत प्रसन्नतेसाठी आहे, ते केवळ आनंदासाठी आहे. ती फार पुढची साधना आहे. पण भगवान परमात्मा प्राप्त होईपर्यंत ही सगळी साधनं करावी लागतात. जप, तप, यम, नियम आदी करून जेवढी साधना आहे ही केवळ भगवंताच्या प्राप्तीपर्यंत. एकदा भगवान मिळाला रे मिळाला का साधन समाप्त. विठ्ठला 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 स्वयंपाक तयार करायचा कुठपर्यंत? जोपर्यंत जेवण होत नाही तोपर्यंत. स्वयंपाक तयार झाला, आपण जेवण केलं, जेवण केल्यानंतर पुन्हा याने स्टोव पेटवला आणि स्वयंपाकाला सुरुवात केली. आता कशासाठी? तो म्हटला नाही नाही स्वयंपाक करावाच लागतो म्हणून. चालेल का? जेवण झालं म्हणजे स्वयंपाकाचं काम संपलं. प्रत्येक कार्य तो क्रिया तोपर्यंत करावी लागते जोपर्यंत त्याचं जे कार्य आहे ते सिद्ध होत नाही. कार्यासाठी क्रिया आहे, कर्म तेवढ्यासाठी करावं लागते. म्हणून साधना तोपर्यंतच आहे जोपर्यंत साध्य प्राप्त होत नाही. साध्य म्हणजे काला आहे, भगवंताशी एकरूपता. मग या ठिकाणी रसरूप काय आणि द्रवरूप काय? जसं दही लाह्या एकत्रित आल्या तर काला होतो. दही द्रवरूप आहे, लाही घनरूप आहे. तर जीव ब्रह्मरूप होताना काहीतरी द्रवरूप घनरूप असलं पाहिजे ना. वास्तविक जीव ब्रह्मरूप जरी असला तरी तो भगवंताला एक होत नाही, लवकर मिळत नाही. भगवान म्हणतात, अर्जुना काय करावं? माझेची माझं ओळखती. अरे माझेच आहे पण तरी सुद्धा मला ओळखत नाहीत, माझ्याशी एक होत नाहीत. का होत नाहीत? कारण एकच आहे. ज्ञानोबाराने फार गोड दृष्टांत दिला कुंभाराचा. कुंभार आहे ना आपल्या गावात, कुंभार मळके तयार करत असतो. कुंभाराने मळकं तयार केलं, कशापासून केलं? मातीपासून तयार केलं. पण ज्या मातीपासून तयार केलं, मळकं म्हणजे काय? केवळ मातीच आहे. पण तरी मातीत मिसळली तर मिसळते का? नाही मिसळत. एक ताजा मळकं घ्या कुंभाराचं आणि मातीत मिसळा. ताजं मळकं, ताजं भाजलेलं नाही, मिसळेल ना. ताजं मळकं घेतलं तर मातीशी एकरूप होईल, पण भाजल्यानंतर तेच एकरूप होत नाही. मग त्याप्रमाणे हा जीव जोपर्यंत शुद्ध असतो तोपर्यंत तो ब्रह्माशी एकरूप होऊ शकतो. पण ज्यावेळी हा विकारामध्ये भासतो, या संसारामध्ये भासतो, मग पुन्हा त्याला एकरूप होणं फार कठीण होते. म्हणून त्याला पुन्हा एकरूप होण्यासाठी खूप साधना करावी लागते, तेव्हा तो एकरूप होतो. हा जीव घनरूप बनत असतो. तो भाजला गेला म्हणजे जीव घनरूप होत असतो. आणि जेव्हा भाजून घनरूप होतो जीव, या विकारामध्ये घनरूप होत असतो, तेव्हा तो रसरूप द्रवरूप असणाऱ्या परमात्म्यामध्ये मिळत नाही. जरी त्याच्यात असला तरी तो त्याच्यात एक होत नाही. परमात्मा रसरूप आहे. रसो वै सहा श्रुतीमध्ये वर्णन केलेलं आहे. भगवंताचं स्वरूप रस आहे, पण जीव घनरूप आहे. म्हणून हा घनरूप असणारा जीव जेव्हा त्या परमात्म्याशी एकरूप होईल त्याचं नाव काला होईल. एक रसरूप, दुसरा घनरूप. याच्यासाठी आजपर्यंत केलेली साधना विठ्ठल विठ्ठल आपल्या जीवनातला काला केव्हा होईल कोण जाणे, पण गोपींच्या जीवनात काला सर्वप्रथम झाला. म्हणून आपल्या जीवनात काला व्हावा एवढ्यासाठी ज्यांचा काला अगोदर झाला त्यांचं चिंतन करावं लागतं. आणि भगवान श्रीकृष्णाचं चरित्राचं वर्णन करावं लागते खाल्याच्या कीर्तनामध्ये. इतर दुसरं कोणतंही चरित्र उच्चारावं लागत नाही, फक्त एकच चरित्र ते उच्चारावे.
उच्चारावे केले देवे गोकुळी. भगवंताने गोकुळामध्ये जे चरित्र केलं त्याचं उच्चारण करायचं. आता गोकुळातलं चरित्र म्हणजे भगवंताने म्हातारपणापर्यंत केलं का? नाही. गोकुळातल्या चरित्राला भगवंताच्या काही मर्यादा आहे. भगवान गोकुळामध्ये राहिले ते फक्त 11 वर्ष. 11 वर्षेपर्यंत भगवंताने गोकुळामध्ये निवास केलेला आहे. त्याच्या आत केलेलं जे चरित्र आहे त्याचंच फक्त उच्चारण काल्याच्या कीर्तनात करायचं. तेही फक्त उच्चारण, आचरण नाही. मी मागच्या वर्षी सांगून गेलो कसं उच्चारण करायचं आणि कसं आचरण करायचं नाही. आचरण बाधक होते पण उच्चारण मात्र बाधक होत नाही. उच्चारण साधक होते. त्यात गोपींचा भगवंताबरोबरचा अतिशय निकटचा संबंध आहे. गोपी भगवंतावाचून राहत नाही, भगवंतासाठी वेड्या झालेल्या आहेत गोपी. गोपींचं जीवन भगवंताशी एक झालेलं आहे. पण भगवंताशी एक झाल्या तरी सुद्धा गोपी आपला व्यवहार सोडत नाहीत. व्यवहारात राहून गोपी भगवंताचं स्मरण करतात, भगवंताचं चिंतन करतात. आपल्याला व्यवहार सोडावाच लागतो, घर सोडावं लागतं असं काही नाही. घरात राहून पण भगवंताचं स्मरण करायचं फक्त. गोपींनी तेच केलं, घरी राहतात. पण भगवंतासाठी खूप मोठी साधना केली गोपींनी, जी साधना आपल्याला उपयोगी येऊ शकते. गोपी म्हणतात आम्ही काय काय नाही केलं, हा तसा नाही मिळाला, हा काय सामान्य आहे का? नाही. आम्ही त्याला हाताने धरतो, त्याला आपल्या हाताने जेवण खाऊ घालतो. गोपींनी प्रत्यक्ष महाराज लोण्याचा गोळा भगवंताला खाऊ घालावा. किती प्रेम असेल गोपींचं, की ज्या गोपींच्या हातून अखंड त्रैलोक्याधीश भगवान परमात्मा लोणी खातो. गोपींना विचारावं तुम्ही काय केलं एवढ्यासाठी? त्या गोपींनी खूप मोठी साधना केली होती. याजसाठी ओ त्यजिले भोग, याजसाठी ओ केले नाना याग. याच्यासाठी काय काय नाही केलं. अनेक प्रकारचे भोग भोगले, नाना प्रकारचे याग केले, यज्ञ केले, सप्ताह केले, कीर्तन केलं, भजन केलं, केवळ तो परमात्मा प्राप्त व्हावा म्हणून. याजसाठी या विषयाचे त्याग. याच्यासाठी जेवढ्या विषयामध्ये माणसं रंगलेली असतात, विषय भोग प्रत्येकाला आवडतात. विषया वाचून क्षणभर सुद्धा जीव भिन्न राहत नाही. त्या विषयांचा आम्ही त्याग केला. एक भोग नाही त्यागला महाराज याच्यासाठी. मग 8 भोगांचा त्याग केला. त्या 8 भोगांची रुची मनामधून काढून टाकली आम्ही. अष्टभोग भोगने मात नाही चाळा. अष्टभोग भोगने मात नाही चाळा. अष्टभोग भोगने मात नाही चाळा. भक्ति प्रेम गोड़ले लगे माये. 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 लगे माये किसको सीता वाला मत मेरा मेरा. किसको सीता वाला लगे माए. भक्ति प्रेम गोड़ले लगे माए कि वो सीता वाला अष्टभोग भोगणे माते नाही चाड. 8 प्रकारच्या भोगांचा त्याग केला गोपींनी. यासाठी या विषयांचा त्याग केला त्यांनी. सुगंधम वनिता वस्त्रम गीतम तांबूल भोजनम शय्याच कुसुमम चैव भोगाष्टकम उदावृतम. 8 भोग सांगितलेले आहे. सर्वात पहिला भोग आहे सुगंधम. वास घ्यायला कसं पाहिजे? सुगंध पाहिजे. सुगंध बरा वाटतो, दुर्गंध नाही. म्हणून अनेक प्रकारचे सेंटेड तेल वापरतात माणसं, अनेक प्रकारचा सुगंध वापरतात. त्या सुगंधाचा आम्ही त्याग केला. वनिता स्त्रीभोग त्याचाही त्याग केला. वस्त्रम वस्त्राचा भोग, वस्त्र चांगले असावे त्याची आम्हाला आवश्यकता वाटली नाही. जसे कपडे मिळतील तसे कपडे घालावे, जशी अवस्था असेल तसं राहावं. गीतम तांबूल भोजनम, चांगलं मधुर संगीत वेगळं ऐकावं जे भगवत नामाच्या व्यतिरिक्त आहे.
तामस संगीत ऐकावं त्याचाही आम्ही त्याग करून टाकलेला आहे. सर्व विषय त्याग करून रसना सुद्धा जिंकून घेतली, रसनेवर विजय प्राप्त केला. विषयांचा त्याग कोणासाठी केला? आम्ही याच्यासाठी केला. जन्म जन्मांतरी केली हे सूचना, भक्षुनी फळमुळ सेविले निर्जना. फळमुळ भक्षण केले महाराज. जन्म जन्मांतरापासून ही सूचना आम्ही आमच्या मनाला करून ठेवली की करायचं तर पुढच्या जन्मात केवळ हरिस्मरण करायचं. आणि या जन्मात जेव्हापासून आलो ना तेव्हापासून नित्य श्रीहरीचे आठविते गुण, नित्य श्रीहरीचे आठविते गुण. वदनी त्याच्या ओ नामाचे चिंतन, वदनी त्याच्या ओ नामाचे चिंतन. नेहमी अखंड सर्व काळ त्या भगवंताच्या गुणाचं स्मरण केलं. काय गुण आहे त्या परमात्म्याकडे? षडगुण संपन्न तो परमात्मा आहे. म्हणून त्याच्या गुणानुवाद गायले. त्याचं गुणानुवाद गाता गाता देहभावाचा सुद्धा विसर पडत असतो. नित्य त्याच्या गुणांचं वर्णन आम्ही गात राहिलो, एकमेकाला सांगत राहिलो आणि दुसऱ्याकडून श्रवण करीत राहिलो. गुण कीर्तन भक्ती म्हणतात याला, गुण कीर्तन भक्ती. तुकोबारा म्हणतात देवा गाऊनाचू विठो तुझा करो अनुवाद, करू अनुवाद. जिकडे पाहे तिकडे सर्वमय, जिकडे पाहे तिकडे सर्वमय. तुझा करू अनुवाद, तुझा करू अनुवाद. जिकडे पाहे तिकडे मय, जिकडे पाहे तिकडे गाऊ नाचू विठो तुझा करू अनुवाद. प्रभू तुझे गुण गाताना आम्ही तुझे गुण आनंदाने गाऊ, गाताना नाचू, असं आनंदानं तुझ्या गुणाचा अनुवाद करू. त्या गवळणे सुद्धा ऐशा गवळणी त्या अनुवाद करी. अनुवाद करत होत्या भगवंताच्या लीलांचं, भगवंताच्या चरित्राचं. पण परिणाम काय होता? आनंद विठोबा झाला माझे मनी, आनंद विठोबा झाला माझ्या मनी, आनंद विठोबा झाला माझ्या मनी, आनंद विठोबा झाला माझ्या मनी. गुणानुवाद गाण्याचा परिणाम झाला केवळ आनंदाने हृदय भरून गेलेल्या गोपींचं. नित्य श्रीहरीचे आठविते गुण, वदनीयाच्या ओ नामाचे चिंतन. म्हणून या ठिकाणी जन्माला जरी आम्ही आलो तरी सुद्धा या ठिकाणी जन्माला आलो कशासाठी? केले कर्म ते मागील भोगाया, केले कर्म ते मागील भोगाया. आणि आता जे कर्म होणार आहेत हे पुढे त्या भगवंताला समर्पित करण्यासाठी, भोगायसाठी नाही. आता होतील या ते समर्पाया. कर्म तर चालूच आहे ना. मागचं भोगण्यासाठी आलो आणि आता जे करत आहे हे भोगण्यासाठी शिल्लक ठेवायचं नाही, मग हे त्या भगवंताला समर्पित करण्यासाठी. मग नंतर आम्ही कुठेही गेलो तरी सुद्धा भगवंताच्या निजधामाला जाताना आम्हाला भय नाही, कोणतंच नाही. निर्भय अशा प्रकारचं जीवन आहे आमचं. पण त्याच्या लीलांचं गुण गाता गाताच. बरं गुण गाताना गोपी म्हणतात आम्ही त्याचे गुण गातो, पण गुण गाण्याची शैली एक गोपींची वेगळीच आहे. जेव्हा सगुण रूप सुंदर समोर आहे त्या गोपी त्या भगवंताला पाहतात, पण जाणतात की हा जेवढा दिसतो एवढाच नाही. दिसे सगुण हा स्वरूप सुंदर. याचं मूळ स्वरूप काय? परिव्यापुनिया ठेला चराचर. देव दानवादी मानव असुर, देव दानव मानव या सर्वांना व्यापून तो ठेवलेला आहे. अशा गवळणी त्या बोलते परस्पर. अशा गवळणी एकमेकीला बोलत होत्या सखी. बघ ना तो परमात्मा, त्यालाही म्हणायचं नखलु गोपिका नंदनो भवा अखिल देहिना अंतरात्मा. नखलु गोपिका नंदनो भवा अखिल देहिना अंतरात्मा. प्रभू तू केवळ एक गोपिका नंदन आहेस, नंदाचा नंदन आहेस असं आम्हाला वाटते, असं नाही. आम्ही जाणतो तुला तू प्रत्येक माणसाच्या, प्रत्येक जीवाच्या अंतःकरणात निवास करून राहतो. असं व्यापक अशा प्रकारचं तुझं स्वरूप आहे, भगवत स्वरूप गोपींनी जाणलं होतं.
म्हणून समोर दिसायचा तेव्हा त्याच्या सोबत लीला करायच्या, पण जेव्हा भगवान दिसत नव्हते तेव्हा मग गोपी चिंतन करायचे. जरी व्यापक अनुभव असला तरी पण त्याचं सगुण रूपच पाहिजे. सगुण रूप पाहण्यासाठी काहीतरी निमित्त करायच्या आणि यशोदेच्या दारी जायच्या, प्रत्येक निमित्त करून. कधी पाण्याचं निमित्त करायच्या, भरेला उलांडूनी रीता करी घट, मिस पाणीयाचे गोविंदाची चट, चाले चढ झडा उसंतुनी वाट, पाहे पाळतोनी उभा तोची नीट, चाळा लावला होता भगवान परमात्म्याने त्या गोपींना. अशा प्रकारे आकर्षित करून घेतलं होतं की गोपी भगवंतावाचून एक क्षण सुद्धा राहू शकत नव्हत्या. आणि ह्या आकर्षणाचा परिणाम झाला, गोपी जिथं जिथं पाहतील तिथं तिथं त्यांना तो परमात्माच दिसायचा. एक लक्षात घ्या, आपण जेवढं ज्या वस्तूचं चिंतन करतो ना जीवनात, तीच वस्तू आपल्याला डोळ्यासमोर अखंड दिसत असते. एखाद्या दिवशी अनुभव करून पहा, ज्या दिवशी आपण त्या वस्तूचं अखंड चिंतन केलं, सारखं त्या वस्तूकडे पाहत राहिलो, तर रात्री झोपल्यानंतर सुद्धा जागता जव असिजे, जेणे ध्याने भावना भाविजे, डोळा लागत घेऊ देखिजे तेची स्वप्नी. मग एका दिवसाचा परिणाम जर स्वप्नामध्ये आपण तेच पाहतो, यांचं तर अखंड भगवंताचं चिंतन, भगवंताचं स्मरण होतं, यांना काय दिसत असेल? विठ्ठल विठ्ठल. एक दुकानदार शेटजी होते, समोर बसलेले होते कीर्तनामध्ये, कारण मोठी शेटजी ना, मोठी वर्गणी येणार सावडे साहेबासारखी. आणि म्हणून शेटजींना समोर बस, उदार होते शेटजी, दुकान चांगलं होतं, ते कंजूस नव्हते, महाराजांनी सांगितल्यासारखे नव्हते, ते फार उदार होते. शेटजीकडे जायचो, शेटजींना विचारलं का सप्ताहाचा खर्च किती झाला? म्हटले झाला जवळजवळ 95,000 रुपये. म्हटले 50,000 माझ्याकडून घेऊन जा. असे उदार शेटजी. पण शेटजी व्यवहार सोडत नव्हते, व्यापार सोडत नव्हते, कथा कीर्तनाला येत नव्हते. म्हटले आमचा व्यापार महत्वाचा आहे, व्यापार मेरी लक्ष्मी, ग्राहक मेरा भगवान. ग्राहकच माझा देव आहे, व्यापारच माझी लक्ष्मी आहे. तुम्ही पैसा न्या पण मला तिथं बोलावू नका कृपा करून. शेवटच्या दिवशी शेटजींना बोलावलं, काल्याच्या कीर्तनाला शेटजी आले, समोर बसले. आता दिवसाचीच वेळ होती. शेटजीचा व्यापार आदल्या दिवशी असा झाला होता की रात्री सुद्धा व्यापार शेटजीचा चालू होता, मोठे मोठे ग्राहक, मोठा व्यापार होता. म्हणून शेटजीचं रात्री जागरण झालेलं, शेटजी दुपारी आलेले काल्याच्या कीर्तनामध्ये, सकाळी नाश्ता केलेला शेटजींनी, वातावरण शांत, आणि शेटजीचे डोळे लागायला लागले. पण सारखं चिंतन कोणतं होतं? कापडाच्या दुकानाचं. कापडाचं दुकान होतं म्हणून सारखं दुकानाचं चिंतन होतं. शेटजीचे डोळे थोडे थोडे मंद लागायला लागले, शेटजी दुकानात जाऊन बसले मनाने. स्वप्न सुरू झालं शेटजीचं. दिवसा स्वप्न पाहता पाहता शेटजी दुकानात गेले, ग्राहक यायला लागले. एक ग्राहकाला, शेटजी हे कापड कसं, ते कापड कसं, ते कापड कसं. शेटजीने सांगितलं 50 रुपये, 70 रुपये, 200 रुपये. त्या ग्राहकाने सांगितलं हे जे भारी कापड आहे ना, एकदम मुलायम, ज्या जास्त जाड नाही, मुलायम आहे, हे मुलायम कापड फक्त 5 मीटर फाडून द्या. शेटजी म्हणत काळजी नको करू, आत्ता देतो. ते स्वप्नातच समोरच. गर्दी जास्त असल्यामुळे, मंडप लहान असल्यामुळे शेटजी एकदम समोर बसलेले होते. शेटजीनं असं 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 केलं, समोर धोतर लागलं, माझंच धोतर धरलं, मुलायम लागलं शेटजीच्या हाताला. तसं शेटजीनं दुसऱ्या हातानं ताणलं आणि एका हातानं सुरुवात केली. म्हटलं ओ शेटजी असं काय करता? शेटजी म्हणत बोलू नका, 5 मीटर द्यायचं आहे. म्हणजे शेटजी दुकानात बसलेले आहेत. स्वप्न, दिवसा स्वप्न पडतात. जे अखंड चिंतन करतो तेच स्वप्नामध्ये सुद्धा येतात. जागृती स्वप्ने पांडुरंग तुकोबारा म्हणतात, आम्ही अखंड चिंतन करतो ना, आमच्या स्वप्नातही देवच येतो. आता तुमच्या आपल्या स्वप्नात काय येते विचार करत बसा. रात्री 1:30 वाजेपर्यंत जर शनिवारी माणूस जागतो, तर शेवटी 4 वाजता काय स्वप्नात येणार आहे? त्याच्या स्वप्नात तेच येते. एका ठिकाणी असंच कार्यक्रमाला गेलो, झोपायसाठी सुद्धा अडचण होती. ते म्हणत महाराज तुम्ही इकडे वर झोपा, आम्ही इकडे झोपतो. म्हटलं तानातानी करू नका, मी काही वाघ नाही, म्हणजे आडनावाचं बरं, ओरिजिनल सुद्धा मी वाघ नाही. म्हटलं तुम्ही काही काळजी करू नका, मी काही तुम्हाला खाणार नाही, इथंच झोपा. म्हणून एकाच याच्यामध्ये झोपला आम्ही. पण त्यांच्यावर ते संस्कार, आता पोरं होते 2-3 मुलांनी ते पिक्चर पाहिलेला. मग रात्री बिचारे 1:30 वाजता जकानं काय केलं, राहिला जा मला मारला म्हणतो, जोरात बुक्का लागला. तसा उठलो, म्हटलं काय चुकलं का माझं? त्यालाही उठवलं, उठ उठ म्हणता बरोबर त्यानं दुसरी लात फिरवली. तेव्हा मला कळालं याची चूक नाही,
ह्यानं पाहिलेल्या पिक्चरची चूक आहे. विठाला विठाला विठाला. ज्या ज्या कथेचं चिंतन करतो आपण त्या कथेशी एकरूप झालं पाहिजे तर ती विशेषता आहे. नाहीतर महाभारत ऐकलं पण डोक्यातच राहिलं नसेल, मनातच राहिलं नसेल तर त्याचा उपयोग नाही. चित्रपट पाहणारी माणसं सुद्धा एवढी एकत्रित होतात ना. पिक्चर चालू होता, पिक्चर एवढी गर्दी होती, भयंकर गर्दी. कारण महिलांचा चित्रपट होता. महिला सगळ्या पिक्चरला येत नाहीत पण त्यांचा चित्रपट असला ना, तुम्ही माहेरची साडी लावा, मला वाटतं याच्यापेक्षा तिप्पट गर्दी होईल. पडद्यावर जर इथं लावला तर मोठा पडदा असावा आपल्या बोर्डसारखा. असा महिलांचा चित्रपट, सर्व महिला एकत्रित आलेल्या, हजारो लाखो. ती बिचारी जशी पळायला लागली तिच्या पाठीमागे 2-4 गुण लागले. तेवढ्यात एक म्हातारी होती, कधी पिक्चर न पाहणारा पण ती पाहायला लागली. ही बिचारी पडते आणि 2-4 गुण तिच्या पाठीमागे लागलेले आहेत. तेवढ्यात ती म्हातारी उठली, अगं पळ लवकर, इकडे ये माझ्या घरी. दुसऱ्याला सांगते, गांगू उठ लवकर, चला लवकर लाटणे घेऊन, नाहीतर ते पकडल्याशिवाय राहत नाही तिला. बिचारी व कशी पळायला लागली. तिची काळजी त्यांना, म्हणजे एवढा जीव त्याच्याशी काय होतो, एकरूप होऊन जातो. मग त्या कथेशी एकरूप होतो. गोपी तर भगवंताचं चिंतन करीत होते, एक होणार नाही का. भगवंताचं चिंतन करून करून गोपी भगवंताशी एवढ्या एक झाल्या की ज्याला ज्याला पाहणार ते गोपींना एकरूप केवळ परमात्माचं दिसायचा. जित देखो तीत श्याममयी है, जित देखो तीत श्याममयी है. जिकडे पाहावा तिकडे केवळ भगवान परमात्माचं दिसायचा, सावळाचं दिसायचा. कोण कोण घरात गेले, सासूबाईला सासूबाई म्हणून नमस्कार करावा, सासूबाईची सेवा करावी. सासूबाई चहा घेता का, सासूबाई कॉफी घेता का, सासूबाई दूध घेता का, अशी सेवा करावी लागते सासूबाईची. पण या गोपी असं काहीच करायला तयार नाही. सासूबाई विचार करायला लागले, ही अलीकडे बदललेली दिसते. पूर्वीच्या काळी चांगली सेवा करायची, आता कुठून हिने हिला उपदेश दिला कोणी काय सांगा, सेवाच करीत नाही अलीकडे. म्हणून सासू तिला सांगू लागले, अगं तू पूर्वी फार काम करायची, काम करत असताना तुझं लक्ष सगळं कामात असायचं, अलीकडे तुझं लक्ष कामात राहत नाही. कारण काय, कारण ती तरी काय करणार. मन हे गोविंदी देह काम करी, ओ मन हे गोविंदी, मन गोविंदाकडे लागलेलं होतं, केवळ देहाने काम करत होती. म्हणून तिची चूक होती. सासूबाईच्या काही लक्षात येणं, हे काय भानगड, गडबड काय चालली. ती बिचारी लेकुरवाडी होती, छोटंसं बालक होतं तिच्याजवळ. बाळाला घेऊन बसले असताना सासूबाईने सांगितलं, उठ लवकर, ही बरणी घे. तिच्या मुलीचं नाव होतं हरणी. सासूबाईनं दिली तिच्याकडे बरणी लोणच्याची, ही बरणी घे, शिंक्यावर ठेव. बरणी घेऊन शिंक्यावर ठेवण्यासाठी उठली, पण हरणी राहते का. हरणीनं केला आपला बाजा सुरू. बिचारी हरणीला टाकून थोडी जाणार आहे, म्हणून हरणीला उचलली, एका बगलीत बरणी उचलली, दुसऱ्या बगलीत शिंक्याजवळ गेली. आता शिंक्यावर काय ठेवायचं आहे, बरणी, पण शिंक्यावर ठेवली हरणी. आणि काखेत घेऊन बरणी तशी निघाली घराच्या बाहेर. सासू म्हटली, वेड लागलेलं दिसते तुला, कुठं गेलं कुठं तुझं मन. मन कुठं जाणार, त्या परमात्म्याने हरण केलं होतं. कारण त्या परमात्म्याच्या जवळ एक साधन होतं, बासरी. त्या बासरीच्या योगाने भगवान परमात्म्याने त्यांचं चित्त हरण केलं होतं. ले गए रे, ले गए रे हमारो चित्त चोर, ले गए रे हमारो चित्ती चोर, लाला तोरी बासुरिया. ले गए रे हमारो चित्ती चोर, लाला तोरी बासुरिया. आ कन्हैया तोरी बासुरिया, लाला तोरी बासुरिया. कन्हैया तोरी बासुरिया, लाला तोरी बासुरिया. लाला हे कन्हैया तोरी बंसी ने हमको पागल कर दिया, हमारे मन को हर लिया. ले गए रे हमारो चिट्टी चोर, कन्हैया तोरी बासुरिया. बासरी तशी गोड वाजायची ना महाराज, त्या बासरीने सगळ्या गोपी वेधल्या जायच्या. म्हणून गोपी कधी कधी म्हणायच्या, कृष्णा तुझी मुरली वाजवू नको रे. का, तुझी मुरली वाजली म्हणजे इकडे आम्हाला त्रास होतो, आमचं मनच इकडे लागत नाही. नको वाजवू श्री हरी मुरली. भगवान म्हणत, मुरली तर माझा प्राण आहे, मुरली शिवाय मी राहू शकत नाही, बंसी शिवाय राहू शकत नाही, बासरी वाजवल्याशिवाय राहणार नाही. अरे नको वाजवू. तिने हरीला माझा प्राण संसार केला, दाना दिन
हा तुझ्या मुरलीचा परिणाम आहे. तरी भगवान ऐकत नाहीत. जेव्हा गोपींनी पाहिलं भगवंताला सांगितलं तरी भगवान ऐकत नाहीत. मग गोपी म्हणायला लागले ठीक आहे तुला वाजवायची ना वाजव पण थोडी. जरा धीरे से बजाना जरा धीरे से बजाना बंसी बजाने वाले मुरली सुनाने वाले ओ बंसी बजाने वाले मुरली सुनाने वाले. जरा धीरे से बजाना जरा धीरे से बजाना बंसी बजाने वाले मुरली बजाने वाले बंसी बजाने वाले मुरली बजाने वाले. जरा धीरे से बजाना धीरे से बजाना बंसी बजाने वाले मुरली सुनाने वाले ओ बंसी बजाने वाले मुरली सुनाने वाले. हे मुरली सुनाने वाले बंसी वाले कन्हैया गोकुल में रहने वाले मुरली सुनाने वाले गैया चराने वाले मुरली सुनाने वाले. कीर्तन करने वाले नहीं, गैया चराने वाले, गोकुल में रहने वाले, काली कमली वाले. जरा धीरे से बजाया करो. भगवान श्रीकृष्णाची मुरली त्यांना वेळ लावत होती महाराज. मुरली ऐकल्यानंतर त्यांना कोणतंही काम सुचत नव्हतं. वेळ लागत होतं गोपींना. त्या चिंतनाचा परिणाम होता की गोपी ज्याच्याकडे पाहत तो श्रीकृष्ण. मग सासू सुद्धा त्यांना सासू दिसत नव्हती. गोपींना सासरवास कधीच झाला नाही. का होणारच काय कारण त्यांच्याकडे कोणी सासूच नव्हती. सासूकडे पाहिलं तरी त्यांना सासू दिसत नव्हती. तो कोण दिसायचा श्रीकृष्णच दिसायचा. सासू रे माहेर सासू सासरा धीर 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 रे माहेर सासू आगे बोलिए आगे सासू रे माहेर सासू सासरा धीर देखती त्या भ्रतार हरीच्या रूपी देखती त्या भ्रतार हरीच्या देखती त्या भ्रतार सासू सासरे माहेर आणि सासर दोन्ही सुद्धा गोपींना सारखंच वाटायचं. वास्तविक माहेर आणि सासर याच्यात खूप मोठा फरक आहे. माहेर सासर दोन्ही सारखे आहेत का तुम्हाला काय माहिती? माहेर सासर यांना माहिती दोन्ही सारखे आहेत का? नाही, दोघांमध्ये फार मोठा फरक आहे. काय फरक आहे? व्हॉट इज डिफरन्स बिटवीन देम? त्या दोघांमध्ये फरक काय आहे? ज्या ठिकाणी निवास करत असताना सर्वांच्या अगोदर ताट घेऊन जेवावं, त्याच्यानंतर भांडे धुवायचा विचार न करता सर्वात अगोदर बेडवर झोपून राहावं आणि सकाळी उठताना सर्वात शेवटी उठावं, त्याचं नाव सासर. बरोबर? आजी खरंच म्हणतात. सासरला असं चालेल का? त्याचं नाव काय? माहेर. त्याला माहेर म्हणतात. मग माहेरमध्ये हे सुख असते महाराज. माहेरला कोणी बोलणार नाही. जर कदाचित भावानं सांगितलं ताई उठ लवकर, तरी तिची आई म्हणणार गप्प बस मुरड्या, झोपू दे बिचारेला, कारण संसारातून शिनून भागून आली, झोपू दे तिला. आई लवकर उठू देणार नाही. त्याचं नाव माहेर आहे. पण सासरला सारखा जात असतो. अगोदर सर्वांना जेवण द्यायचं, भाजी राहते का नाही राहत तो विचार नाही. नाही राहिली तर कसं तरी चटणी घ्यायची, ठेसा घ्यायचा,
तोही नसला तर पुन्हा मिरच्या भाजायच्या आणि ठेसा करून खायचा. ते करणं बिचारीचं जीवार येतं, मग तशीच झोपते. पण भांडे ठेवून नाही, भांडे धुवून सगळं करायचं. अगोदर सर्वांचं बेड करून द्यायचं. दुसरे झोपताना सर्वांच्या शेवटी जेवणार, सर्वांच्या शेवटी झोपणार आणि सर्वांच्या शेवटी उठणार नाही, सर्वांच्या अगोदर. झोपायचं सर्वात शेवटी, उठायचं सर्वात अगोदर. त्याचं नाव सासर. मग सासरमध्ये एवढा त्रास, माहेरमध्ये एवढं सुख, एवढा फरक असताना सुद्धा गोपींची दशा अशी होती. ते सुख आणि हे दुःख, पण गोपींना काही फरक पडत नव्हता. कल्पनेची सासूईचा बहुतची जाचू, सर्व भाव सोडून बाई ब्रह्मपदी नाचू. सर्व भाव सोडून देऊ, सासू सासरे आई बाप सगळे सारखे. कारण काय? कारण सर्वांच्या ठिकाणी सर्व रूप त्या गोपींना केवळ परमात्म्याच्या ठिकाणी दिसत. सासू रे माहेर सासू सासराधीर, देखती त्या भ्रतार हरीच्या रूपे. त्यांना भ्रतार म्हणजे पती सुद्धा परमात्म्याच्या रूपात दिसायचा, पतीही परमात्मा दिसायचा. पण तरी सगुण रूपाची एवढी आवड लागली होती महाराज. कोणीही कृष्ण दिसत असला तरी जिकडे बासरी वाजणार तिकडे गोपी धावून जाणार. शेवटी गोपींना असं वाटलं की प्रभूची संगत फार वेगळीच आहे. ह्याची संगत, ह्याच्या संगतीमध्ये जो आनंद आहे तो आनंद कुठंच येत नाही. हा भगवत संगतीचा आनंद आहे. नित्य आनंद प्राप्त होतो भगवत संगतीत. नित्यानंदा पुढे आनंद तो कोण, विषय सुख बाई बापुढे ते क्षीण. विषय सुख तर काहीच नाही हो त्याच्या पुढे, क्षीण आहे, बापुड आहे, अल्प विषय सुख आहे. विषयात कोणतंच सुख नाही. एवढं सुख भगवंताच्या भक्तीत आहे, भगवंताच्या प्रेमात आहे. पण काय करावं ते कळणं फार कठीण आहे, घेणं फार कठीण आहे. त्याच्यासाठी अधिकार करावा लागतो. अधिकाराशिवाय ते प्रेम भक्तीचं सुख प्राप्त होत नाही महाराज. म्हणून त्याच्यासाठी अधिकार व्हावा लागतो. गोपींचा तो अधिकार झाला होता, त्या अधिकारानं त्या सुख भोगत होत्या. त्यांना तो नित्य सुख प्राप्त झालं होतं. नित्यानंदा पुढे आनंद तो कोण. मग दुसरा कोणता आनंद होता? स्वर्गाचं वर्णन ऐकलं. आपल्याला स्वर्गाचं वर्ण सोडून द्या, स्वर्ग मिळेल केव्हा? पण एखाद्याच्या घरामध्ये असणारी एखादी चांगली वस्तू पाहिली तरी त्याचा अभिलाष निर्माण होतो. म्हणजे वस्तूमध्ये जर आपल्याला आनंद वाटतो, तो ब्रह्मानंद आपल्याला मिळालाच नाही, तो नित्यानंद मिळालाच नाही. त्या गोपींना स्वर्गामध्ये असणाऱ्या आनंदाचं सुद्धा आकर्षण वाटत नाही. स्वर्ग भोगतेहीन लागते असार, क्षणी होती जाती क्षणेची नश्वर. ते क्षणामध्ये नश्वर होऊ शकतील स्वर्गातले भोग. कुठपर्यंत? जोपर्यंत पुण्य आहे तोपर्यंत. पुण्य संपला, स्वर्गातले भोग संपले. गोपी जाणत होत्या ते अनित्य भोग आहेत. पण भगवान परमात्म्याच्या प्रेमाचा आनंद नित्य आहे, भगवंताच्या संगतीचा. घेऊ संग सुख हरीच्या सांगाते. भगवंताच्या संगतीचं सुख आम्हाला अखंड भोगायचं आहे. आता बघा विलक्षणता कशी आहे. गोपींचं चिंतन आहे. गोपी म्हणतात घेऊ संग सुख हरीच्या सांगाते. पण जेव्हा प्रत्यक्ष परमात्मा येतात ना, कभी कभी नफरत में भी बहुत आकर्षण भरा होता है. जितनी नफरत करोगे उतना आकर्षण होगा. जेवढा त्याग कराल तेवढी त्या वस्तूची काय होते? आकर्षण निर्माण होते. गोपी भगवंताच्या संघाचा आनंद लुटू म्हणतात, घेऊ संग सुख हरीच्या सांगाते. पण जेव्हा प्रत्यक्ष परमात्मा समोर येतात ना, तेव्हा गोपी त्या परमात्म्याला हे म्हणत की आम्हाला सोडून जाऊ नको. गोपी उलट त्या परमात्म्याला म्हणतात, तुझी संगत काय कामाची आहे? तुझी संगती नाही कामाची. मी सुंदरा कोवळ्या मनाची, मज दृष्टी होईल साची. कृष्णा तुझी संगत काय कामाची आहे बाबा? अरे तू कसा रे? अगदी काळा ठाईचाची काळा अनादी बहु काळा. तू मुळातलंच काळा आहे. एक तर वरून काळा आहे, तसा आतूनही काळा आहे. सगळा काळाच आहेस तू. सावळा गे माये, सावळा गे माये, सावळा गे माये, सावळा गे माये, रूपे सुंदर सावळा गे माये, सावळा गे माये, रूपे सुंदर सावळा गे माये, 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 रूपे सुंदर सावळा गे माये, सावळा गे माये, रूपे सुंदर
सावळा गे माये सावळा गे माये. किती रूपे सुंदर सावळा गे माये सावळा गे माये. गोड वर्णन केलेलं आहे त्या परमात्म्याच्या रूपाचं. तो गोरा नाहीच, त्याला गोरा कधी कोणी म्हटलंय नाही, तो गोरा नाहीच. तो कसा आहे, सावळा आहे. कधी सावळा म्हटलं, कधी काळा म्हटलं, पण सावळा असला तरी सुद्धा देखणा आहे. त्या गोपी म्हणतात तुझं मुख तर किती सुंदर दिसते, तुझ्या मुखाकडे पाहिलं रे पाहिलं का आकर्षण वाटलंच पाहिजे. तुझे श्रीमुख सुंदर, तुझे श्रीमुख सुंदर, तुझे श्रीमुख सुंदर, तुझे श्रीमुख सुंदर. कुसुम शुभ कांती नागर, कुसुम शुभ कांती नागर, कुसुम शुभ कांती नागर, कुसुम शुभ कांती नागर. पाहुनी फुल पडली करुणा घनारे मुरली नको वाजवू मन मोहना. मुरली नको वाजवू मन मोहना, मुरली नको वाजवू मन मोहना, मुरली नको वाजवू मन मोहना. तुझे श्रीमुख सुंदर, कुसुम शुभ कांती नागर. कसं तुझं श्रीमुख सुंदर आहे, मधुर आहे. कुसुम शुभ कांती, कुसुम म्हणजे फुल, फुलाप्रमाणे तुझ्या शरीराची कांती आहे. पाहुणी भूल पडली करुणा गणा, मुरली नको वाजवू मन मोहना. अशा प्रकारचा परमात्मा असल्यामुळे, पण तरी त्याला म्हणतात तू काळा आहे, तू सावळा आहे, तुझी संगत आम्हाला नको, तुझी संगती नाही कामाची. तू काळा आहे पण मी कशी आहे, मी सुंदर आहे, मी गोडी आहे, मी सुंदरा कोवळ्या मनाची. कठोर मन नाही माझं, कोवळ मन आहे. मद दृष्टी होईल साची, कदाचित तुझी नजर लागली तर माझी नजर उतरावी लागायची, तुमची नाही बरं, त्यांची. गोपी म्हणतात भगवंताला तुझी नजर लागायची भीती वाटते आम्हाला. मज दृष्टी होईल साची, मग तुझी घेईन चरया, कसे वेड लाविले कानोवळिया. कसे वेड लाविले कानोवळिया, 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 कसे वेड लाविले कानोवळिया. आम्ही कोण आहे, सामान्य आहे का. माझा वंश आहे मोठ्याचा, माझा वंश आहे मोठ्याचा, विचार केला तर तू तवयातीहीन गवळ्याचा, तू तवयातीहीन गवळ्याचा. आमच्या मोठ्याचा वंश, आम्ही मोठ्या वंशातले, पण तू यातीही नसणाऱ्या गवळ्याचा मुलगा आहेस, एक गवळी आहेस. पण काय करावं, ऐक्य झाली या नावरूपाचा, नावरूपाचा, ऐक्य झाली या नावरूपाचा, ऐक्य झाली या नावरूपाचा. धावची पुसली या बाई बाई, कसे वेड लाविले कानोवळिया, बाई 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 बाई, कसे वेड लाविले कानोवळिया, कसे वेड लाविले कानोवळिया, कसे वेड लाविले कानोवळिया. कृष्णा कसं वेळ लावला, आम्ही सामान्य आहोत का. पण तरी म्हणतात घेऊ संग सुख हरीच्या सांगाते. त्या भगवंताची संगत गोड वाटते, त्याच्या संगतीमध्ये गोपी अशा वेड्या झाल्यात. प्रत्येक व्यवहार करताना गोपींना वेड लागलेलं होतं, भगवंताचं चिंतन करायच्या आणि काम आपलं करायच्या. गोपींचं महत्वाचं काम होतं, दररोज गाईंचं दूध काढायचं, दूध काढून त्या गाईचं दुधाचं काय करायचं, मंथन करायचं, लोणी काढायचं आणि काढलेलं लोणी सप्ताहामध्ये आणून द्यायचं, घ्या. असंच का, काढलेलं लोणी बाजारामध्ये विकायला न्यायचं,
बाजार एकच होता मोठा, म्हणजे मथुरेचा. आता गोकुळात सर्वांकडेच लोणी असल्यामुळे कोण लोणी घेणार आहे? खेडेगावामध्ये कोणी ताक मागायला जात नाहीत, बंद झाली परंपरा. जास्त दूध असलं, जास्त ताक असलं त्याला किंमत राहत नाही. तसं गोकुळामध्ये लोणी खूप होतं, कारण गोकुळात गायीच तेवढ्या होत्या. प्रत्यक्ष भगवान कृष्णाच्या घरी गायी कमी होत्या का? भगवान कृष्णाच्या घरी गायी किती होत्या? 1 कोटी. गवाम कोटी गृहे यस्य नंदराज सैवई. त्या कोटी गायीमधून फक्त 9 लाख गायी भगवान श्रीकृष्ण चारायला न्यायचे, म्हणून आहे गायी राखी तो 9 लाख. पण एकूण गायी होत्या कोटी गायी होत्या. ज्याच्याकडे कोटी गायी आहे त्यालाच फक्त नंदराज ही पदवी होती त्या ठिकाणी. जशा आता पदवी आहे ना, सरपंच, उपसरपंच, याप्रमाणे त्याही वेळी पदव्या होत्या त्यांच्या गवळ्यांच्या. मग ज्याच्याकडे 1 कोटी गायी आहे तो नंदराज, ज्याच्याकडे 50 लाख गायी आहेत तो उपनंद, तो नंद. 25 लाख गायी आहे तो उपनंद. अशा पदव्या होत्या त्या ठिकाणी. म्हणून भगवान श्रीकृष्णाच्या घरी 1 कोटी गायी होत्या. बाकीच्यांच्या घरी 10 लाख, 20 लाख, 12 लाख, 5 लाख, 7 लाख अशा गायी असणारे गोपाळ कितीतरी होते. जे गरीब होते बिचाऱ्याकडे 5-5 लाख गायी होत्या, जास्त नव्हत्या. 5-5 लाख. मग गोकुळातलं लोणी, दूध, दही किती होत असेल विचार करा. कशाला कोण खातून कुठलं विकल्या जाईल? तिथं नाही विकल्या जात. नाहीतरी आपल्याकडे मन प्रसिद्ध आहे, जिथं पिकते तिथं विकत, जिथं पिकत नाही तिथं विकते. विठाला विठाला जिथं पिकते तिथं विकत नाही. आता मी इकडे विकतो पण आमच्या घरात विकतच नाही. घरात नाही विकले जाणार. दुसरे माळा घालतील त्यांच्यावर परिणाम होईल, पण घरातला म्हणेल महाराज आपल्याला सांगू नका. का हो? जिथं पिकते तिथं विकत नाही. विकणं फार कठीण आहे, जास्त झालेलं आहे. म्हणून गोपी बाजाराला जातात. गोपींच्यासाठी बाजार आहे मथुरेचा. मग जेव्हा गोपी बाजाराला जातात, गोपींच्या डोक्यावर दुळी म्हणजे मटका घेतलेला आहे. त्या गोपींची जाण्याची जी तऱ्हा आहे, गोपी कशा जातात, कोणत्या बाजाराला जातात, तो विषय तुकोबाराय एकनाथ महाराज या अभंगाच्या पहिल्या चरणात वर्णन करतात. दुडीवारी दुडी गवळण सात निघाल्या, 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 दुडीवारी दुडी गवळण सात निघाल्या. गवळण गोरस म्हणू विसरल्या, गवळण गोरस म्हणू विसरल्या, गवळण गोरस म्हणू विसरल्या, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्यागे, 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 गवळण गोरस म्हणू विसरल्या, गवळण गोरस म्हणू विसरल्या, गवळण गोरस म्हणू विसरल्या, गोविंद
साते म्हणजे बाजारी. जेव्हा बाजारला गवळण निघते तेव्हा गवळण निघताना दुडीवर दुडी घेऊन निघते. दुडी म्हणजे मळकं, घट, घागर, एका घागरीवर दुसरी घागर, हंड्यावर हंडा म्हणा, घागरीवर घागर म्हणा, अशा प्रकारची वस्तू घेऊन ती गवळण बाजारला निघालेली आहे, मथुरेच्या बाजारला. आताच्या गवळणी कोण काय काढेल? गवळणी नो जाऊ नो का बाजारी, यानं तर एवढं वाटोळ करून टाकलं. गवळणीचं तर फारच वाटोळ केलं. कोणीही कशाही गवळणी, राधे ग राधे सांग ना राधे, कोणी केले तुझे हाल, कसे झाले ग लाल गोरे गाल, कसे झाले ग लाल गोरे गाल. ह्या का गवळणी आहेत का? या गवळणीचा परिणाम मनावर काय होणार आहे? काही होत नाही. अशा गवळणी ऐकून माणसाला भगवत चरित्र कधी विशेष आहे असं वाटत नाही, किंवा भगवत चरित्राचा प्रभावही त्या गवळणीत होत नाही. गवळणी निळोबारायांच्या, गवळणी तुकाराम महाराजांच्या, गवळणी ज्ञानेश्वर महाराजांच्या, काय गोड गवळणी आहेत. सर्वात श्रेष्ठ गवळणी म्हटल्या म्हणजे सर्वात लवकर अंतःकरणाला आकर्षित करणाऱ्या गवळणी निळोबारायांच्या आहेत. म्हणून निळोबारायांच्या गवळणी लवकर आकर्षित करतात. सकाळी सकाळी जर म्हटलं ना, खूप आकर्षण वाटते त्या गवळणीचं. त्या गवळणी दुडीवर दुडी घेऊन जातात, मळक्यावर मळकं घेऊन जातात. पण जात असताना भगवान श्रीकृष्णाला माहिती पडलेलं आहे की गवळणी बाजारला विकायला नेतात, पोरांना कोणालाही देत नाही. पेंद्याला विचारलं, पेंद्या कालच रस्त्यानं बघितलं तुझी आई लोणी घेऊन जात होती बाजारला, तू किती लोणी खाऊन आला? पेंद्या म्हटला, कितना लोणी थोलून दे. अरे लोणी तर भेटतच नाही, दूध सुद्धा भेटत नाही. मन मिळते काय तुला? पेंद्या म्हणतो, फक्त तात तात, टाकाशिवाय दुसरं काही सुद्धा आम्हाला मिळत नाही. भगवान म्हणतात, मी तुला उद्यापासून लोणी देणार. लोणी लोणी म्हटल्यावर पेंद्या अतिशय आनंदी, कुठना तुझ्या गल्लीत जास्त लोणी आहे का? कृष्ण म्हणतो, पेंद्या माझ्या घरचं नाही देणार, तुझ्याच घरचं, माझ्या घरचं. पण तू कसं देशील? तू सांगितलं तरी सुद्धा माझी आई ऐकणार नाही. भगवान म्हणतात, सांगणार नाही. मग आपण सर्व मिळून चोऱ्या करायच्या. चोरी चोरी म्हटल्यावर मात्र गोपाळ थोडेसे दचकले. भगवान म्हणतात, नाही. गोपाळाने सांगितलं, आम्हाला चोरी करून नको आहे. मग ठीक आहे, चोरी करून नको ना तुम्हाला, मग आपण चोरीच्या अगोदर दुसरा प्रयोग करू. कोणता प्रयोग? चोरीच्या अगोदरचा प्रयोग आहे हिसकून घ्यायचं, मागायचं विनंती करून. सर्व गोपाळांना एकत्रित केलेलं आहे. सर्व गोपाळ एकत्रित करून ज्या रस्त्याने गोपी निघालेली आहे त्या गोपीच्या रस्त्यातच भगवान परमात्मा आडवे झाले. भगवान आडवे झाल्यावर भगवान एकदम गोपीच्या समोर उभे राहिले. गोपीला सांगतात, हे गवळण, तू लोणी घेऊन निघालेली आहेस मथुरेच्या बाजारला, पण हे आपलं लोणी ते मथुरेवाले खातात, ते पुष्ट होतात. पण आपल्या मुलांचा विचार करा तुम्ही, हा तुमच्याकडून अधर्म घडतो, म्हणून तुम्ही आम्हाला खायला द्या. पहिले आमचं दान, आधी दान माझी सारा. तुकोबारा म्हणतात, भगवंतानं सांगितलं की अगोदर आमचं दान द्या, नंतर तुम्ही तिकडे काही करा. पहिली सप्ताहाची वर्गणी नंतर द्या तिकडे. म्हणून आधी दान माझे सारा, हमारो दान दे जारी नहीं दही बेचने वाली, हमारो दान दे जारी बेचने वाले, हमारो दान दे जारी नहीं बेचने वाले, बेचने वाले नहीं दही बेचने वाली, हमारो दान दे, पहिले आमचं दान दे. गोपीने नकार दिला म्हणून गोपीच्या जवळचं सगळं लोणी हिसकावून घेतलं. दुसऱ्या दिवशी 5-7 गोपी एकत्रित झाल्या. एकीने सांगितलं, असं असं काल झालं. दुसरी म्हटली, माझं पण लोणी घेतलं. तिसरी म्हटली, माझं पण घेतलं. मग उद्या काय करायचं ठरवलं गोपीने. आता एकटीने बाजाराला जायचं नाही, कारण तसा प्रसंगच राहिला नाही. आता काळ बदलला. काळ बदलला तर आपणाला सुद्धा बदललं पाहिजे. लोक प्रेमानं वर्गणी देत असतील तर प्रेमानं घ्यायचा काळ असतो, पण प्रेमानं देत नसतील तर हाणून घ्यायचा काळ असतो असं मी म्हणत नाही. प्रेमानं देतील त्याच्यातच चांगलं असतं. गोपी म्हणतात काळ बदलला, कारण अनेक प्रकारची भीती राहिलेली आहे. रस्त्याने भीती आहे, आपण तसं जायचं नाही. मग सर्वांनी एकत्रित होऊन जायचं. मग गोपी जेव्हा दुसऱ्या दिवशी बाजारला निघतात,
एकटी निघत नाही गोपी, कोणती गोपी एकटी नाही, सर्व गोपींचा मेळाचा मेळा मथुरेच्या बाजाराला निघालेला आहे. विठाला 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 गवळणीचा थाट निघाला मथुरे हाटाला 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 ते देखोनी जगदीश धावला ते देखोनी जगदीश धावला ते देखोनी जगदीश धावला ते देखोनी जगदीश भगवान धावले गोप घेऊनी वेगी गवळणीचा थाट निघाला मथुरे हाटाला गवळणीचा थाट निघाला मथुरे हाटाला गवळणीचा थाट निघाला मथुरे हाटाला गवळणीचा थाट निघाला. गवळणी मथुरेच्या बाजारला निघालेला आहे. गवळणीला पाहिलं रे पाहिलं, गवळणीचा घोळका पाहून भगवान परमात्मा धावून आले. अगोदर आमचं दान द्या. सर्व गोपींना अडवून दान घेतलं. गोपींनी भगवान श्रीकृष्णाला प्रेमाने दान दिलं की थोडं तरी आम्हाला विकू दे, आम्हाला तुझं स्मरण असू दे. गोपींनी भगवंताला थोडस दिलं, पण पुन्हा आपली वाट मोकळी केली. मथुरेमध्ये जाऊन पोचल्या. एकतर भगवंताचं पहिल्यापासून चिंतन लागलेलं, मनाला भगवंताचं वेड, आणि पुन्हा रस्त्याने भगवान परमात्म्याने केलेली लीला. आता गवळणी जेव्हा पुढे जातील की तेव्हा काय करतील? काल्याचं कीर्तन झाल्यावर तुम्ही घरी जा, पण मनात काल्याचं कीर्तनच आठवते. का आठवणार? कारण आपलं ते घडलेलं आहे. गोपींना भगवान परमात्म्याचं स्मरण होतं. गोपींच्या मनामध्ये तो भगवान बसलेला होता. दुडीवरी दुडी गवळण साथी निघाली. आणि जेव्हा मथुरेत जाऊन पोचली, आज म्हणायला पाहिजे होतं दही घ्या काल्याच्या कीर्तनाचं दही, जर्सी गाईचं दही, म्हशीचं दही, असं म्हणायला पाहिजे होतं. पण गोपी दही घ्या दही म्हणत नाहीत. मग गोपींचा मंत्र बदलला. आणि कोणता मंत्र सुरू झाला? गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे, दामोदर घ्या गे, गोविंद घ्या कोणी दामोदर